नमस्कार मित्रांनो, पहिल्या पावसात बाजारात मिळणारी ताजी बारीक मासळी म्हणजे मच्छीप्रेमींसाठी खास मेजवानीच। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतींची झणझणीत मसालेदार बारीक मासळींची रेसिपी। ही रेसिपी भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण मासोळी स्वच्छ करून घेऊया। सर्वप्रथम बारीक मासोळी आपण मीठ लावून स्वच्छ करून घेऊया। त्यामुळे काय होतं ना, त्याच्या मच्छीवरचे जे खवले असतात ते पटकन निघतात। त्यानंतर आपण मसाला करायला घेऊया। सर्वात प्रथम आपण गॅस ओपन केली आहे आणि तवा गरम करून घेऊया। त्यावरती आपण कांदे घातलेले आहे, त्यांना थोडं लालसर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण त्यामध्ये कोकोनट घातलेला आहे आणि तो पण बारीक चिरलेला घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं ना, मिक्सरमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा ते छान बारीक होतो। त्यानंतर आपण खडे मसाले घेतलेले होते, त्यांना पण आपण आता थोडं लालसर येईपर्यंत छान भाजून घेऊया। लालसर आलेले आहे, आता आपण ते बारीक करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण त्यामध्ये लसूण घालूया, एक मिरची घातलेली आहे आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घातलेला आहे। आता हे सगळं बॅटर आपण ग्राइंड करून घेऊया। त्यानंतर मी सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याच्यामध्ये चिंच घालणार आहे। चिंच घातल्याने मच्छीला खूप मस्त चव येतो, तर चिंच घालायला विसरू नका। त्यानंतर गॅस ओपन केलेली आहे आणि आपण त्यावरती पतेला ठेवलेला आहे, त्याला गरम येऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आणि मी ते 3 चम्मच तेल त्यामध्ये घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। जसं तेल झालं त्यानंतर मी त्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे आणि जे आपण ग्राइंड केले होते ते वाटण आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून ढवळून घेऊया। कमीत कमी 5 ते 6 मिनिट छान थोडं हाय फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं ना, कांदा लसूण व्यवस्थित शिजल्या जातो आणि त्याला तेल सुटेपर्यंत असं छान मिक्स करून ढवळून घ्यायचं। आणि हो, कांदा लसूण पेस्ट ही छान लालसर येईपर्यंतच त्यांना शिजू द्यायचं, नाहीतर ती थोडी कचरट लागू शकते आणि भाजीची चव बिघडते। त्यानंतर मी त्यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट ते मी 3 चम्मच घातले होते आणि मीठ आवश्यकतेनुसार घालायचं आणि थोडीशी हळदी आणि हो, गरम मसाला घालायला विसरू नका, त्यामुळे खूप मस्त चव येते आणि तो मी 1 चम्मच त्यामध्ये घातलेला आहे। आणि मसाला जळायला नको, तिखट मीठ जळायला नको, त्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि आता छान मिक्स करून ढवळून घ्यायचं। ग्रेव्ही आपली एकदम रेडी आहे, पण त्याला पण 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायचं। जसं तेल सुटलं त्यानंतर समजून घ्यायचं की आपली ग्रेव्ही एकदम रेडी झालेली आहे। बघा तर कसं मस्त तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे चिंच भिजवून घेतलेली होती त्याला छान मॅश करून घ्यायचं आणि त्याचं जे पाणी आहे ते आता आपण टाकून घ्यायचं। तुम्ही टमाटर पण टाकू शकता, पण चिंच घातल्याने खूप छान मासोळीला चव येते। आता मिक्स करून पुन्हा 3-4 मिनिट छान उकळी येऊ द्यायची। त्यासाठी आपण झाकण लावून घेऊया। 3-4 मिनिट छान उकळी आलेली आहे। आता त्यानंतर आपण बारीक मासोळी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली होती, ती आता एक एक करून छान सोडून घ्यायचं। खूप छान फ्रेश आहे। मासोळी ही ताजीच वापरा, जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ती तुटू शकते। छान एक एक करून छान मिक्स करून घ्यायचं
आणि हो, हलक्या हातानेच फिरवा, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. आणि त्यांना जास्त वेळ शिजवायचं नाही. कमीत कमी 5 ते 6 मिनिट झाकण लावून छान शिजू द्यायचं. तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने. आणि तुमच्याकडे कोणती पद्धत वापरतात ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही गावाकडची पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावरती आता कोथिंबीर सोडूया. आपली मासोळी रेसिपी एकदम रेडी झालेली आहे. तर तुम्ही हे भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. किती मस्त झणझणीत एकदम रेडी झालेली आहे. गरमागरम झणझणीत बारीक मासोळीचा रस्सा ज्वारीच्या भाकरीसोबत, गरम भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करा. पावसाळ्यात ही चव मन जिंकून घेते.